गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज सकाळी नाश्त्यामध्ये ना मी पोहे केलेले होते आणि रात्रीची थोडीशी लापशी उरलेली होती. ती लापशीसुद्धा म्हणजे गरम केलेली होती मी. कोणाला अशी रात्रीची लापशी दुधासोबत खायला आवडते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा इथे तुपातली छान अशी थोडीशीच लापशी उरलेली होती आणि लापशी काय लगेच खराब वगैरे होत नाही, त्यामुळे तिला मी गरम करून घेतली होती खायला. सर्वांनी मिळून नाश्ता वगैरे करून घेतला आणि शेजारीनं लापशी दिलेली होती रात्री, तर त्यांनी सुद्धा गाजराचा हलवा छान असा दिलेला होता. तर आम्ही सगळ्यांनी मिळून सोबत असा नाश्ता करून घेतला. इथे मुलांना अभ्यास दिलेला होता, तर तुम्ही साईचं अक्षर बघा, भरपूर सारी मस्ती त्याची चालू असते, अजिबात अभ्यास करायला मागत नाही. पण तरीही थोडंसं अभ्यासाला इथं मी बसवलं होतं, कारण म्हटलं अभ्यास बाकी राहतो आणि नुसतं खेळण्यावर त्याचं लक्ष असतं. तर सर्व कामं आवरून घेतले आणि देवपूजा करायला घेतली. स्वयंपाक तेवढा माझा बाकी होता, कारण गरम गरम खायला कसं बरं वाटतं ना, हो की नाही, म्हणून मी स्वयंपाक बाकी ठेवलेला होता. आणि इथे ना देवाची देवपूजा करून घेतलेली होती. तर छान अशी देवाची देवपूजा सुद्धा आपली झालेली होती आणि देवाकडे बघितलं ना, घरात खूप छान आणि प्रसन्न वातावरण राहतं, त्यामुळे सकाळी लवकर आपली देवाची देवपूजा केलेली बरी असते. तर बघा इथे सुंदर अशी देवाची देवपूजा सुद्धा आपली झालेली होती. तर बघा देवपूजा करताना एवढं सगळं वाजून मी देवपूजा करत असते. शंख वाजवते, डमरू वाजवते आणि घंटीसुद्धा वाजवते. सगळं छान असं वाजून देवाची देवपूजा करून घेतली आणि आता स्वयंपाक करायला घेतले. स्वयंपाक करताना ना अगदी मन भरून आलं. आता का ते तुम्हाला मी सांगते, कारण आहे ना, हे गावावरून एवढे सारे मम्मीने ना टोमॅटो दिलेले होते. खरंच आई असली की आपल्याला भरपूर सारा खाऊ येतो, भरपूर सारी गावाकडची आपले म्हणजे पिशवी, माहेरची पिशवी जी आपण म्हणतो ना ते असतं. तर तुमचंही असंच असतं का नक्की सांगा. तर इथे माझा भाऊ आलेला होता आणि आम्ही दोघांची इथे तयारी चालवली होती. तर मला इथं ना ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती आणि शेवग्याच्या शेंगासाठी मी वाटणाची शेवग्याच्या शेंगा बनवणार होते, त्यामुळे ते सर्व काही आमची तयारी चालवली होती. तर टोमॅटो ना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे पिकले नव्हते, त्यामुळे म्हटलं चला बाहेर ठेवूया, म्हणजे पटकन पिकल्या जातील, म्हणून हे सर्व मी बाहेर काढून ठेवलेले होते. तर एवढे सारे टोमॅटो घरचे आहेत बरं का हे सगळे आपल्या. तर बघा, आणि इथं माझी भाजीची तयारी झाली होती. म्हणजे टोमॅटो वगैरे कट करून घेतला, शेंगाही छान अशा कट करून घेतल्या, त्याची साल वगैरे काढून घेतली. तर खोबरं ओलं होतं ना, म्हणून भावाने ते खोबरं काढून दिलेलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.